यानंतर बघूयात प्रवीण दरेकर यांच्यावरती नवाब मलिक यांनी काही आरोप केले होते आणि त्या विषयाला घेऊन त्यांनी नेमकी काय उत्तर दिली, आम्ही देखील त्यांच्याशी संवाद साधला, काही प्रश्न उपस्थित केली, पाहूयात। दिल्लीत काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी आता भारतीय जनता पक्षाकडे अंगुली निर्देश केला जातोय। राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी यामागे भाजपचाच हात आहे असा गंभीर आरोप केला। प्रवीणजी, या आरोपाला काय उत्तर द्याल? नवाब मलिक असं बोलले नाहीत तर ते नवाब मलिक कसले? कारण कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी बिनबुडाची बोलणं, निराधार बोलणं आणि बेछूट बोलणं हा मला वाटतं नवाबभाईंचा त्या ठिकाणी स्थायी भाव आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हात आहे, म्हणजे शासनकर्ते आहेत, त्यांचा कसा काय हात होऊ शकतो हिंसा भडकवण्यात? म्हणजे जे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणार आहेत त्यांचा हिंसा भडकवण्यात हात। मला वाटतं या मंडळींचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला, केंद्र सरकारला, किंबहुना मोदी साहेबांना कुठल्याही प्लॅटफॉर्मवर प्रतिमा मलिन करता येत नाही। जनाधार वाढतोय आणि अशा वेळेला स्वतःचे राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी खालावत असताना, संपुष्टात येत असताना या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन या ठिकाणी हिंसाचार घडवण्याचं कोणतरी महापाप करतंय आणि माझी मागणी आहे की या घातपाताला कोण जबाबदार आहे याचं सत्य देशातील जनतेसमोर आलं पाहिजे, कारण या देशातला शेतकरी कधीच अशा प्रकारची हिंसा करणार नाही। अगदी अजित नवलेंनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर मग शेतकरी हिंसा करणार नाही तर हिंसेकरी कोण आहेत आणि त्याच्यामुळे ते शोधून काढलं पाहिजे। कारण या लोकशाही प्रधान देशामध्ये चर्चेची अनेक व्यासपीठ आहेत ज्याच्यावर चर्चा गेली, काही निर्णय घेतले गेले, कायद्याला स्थगिती सुद्धा 1.5 वर्षाची देण्याची भूमिका घेतली, परंतु ज्यांना आता सगळं सुटतंय असं वाटतंय, त्यांना फ्रस्ट्रेशन आलं आणि त्यांना त्या ठिकाणी दंगल पाहिजे होती, हिंसाचार पाहिजे होता, त्यांनी तो घडवून आणलाय। त्याची चौकशी होऊन यांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। दीप सिद्धू नावाचा एक कलाकार आहे पंजाबी, त्याचे व्हिडिओ काल व्हायरल झाले होते आणि त्याचे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत आणि त्याचं कनेक्शन आहे, तो याच्या मागे आहे असा आरोप केला जातो आणि म्हणूनच तुमच्या पक्षाला जबाबदार धरवलं जात आहे। नाही, आता फोटो काय आहे त्याची सत्यता पडताळली पाहिजे आणि राजकीय नेत्यांबरोबर अनेक लोक फोटो काढत असतात गर्दीत, काय ते ओळखत नसतात प्रत्येकाला, परंतु तो जरी त्या ठिकाणी असेल परिचयाचा तरी त्या ठिकाणी कोणालाही या हिंसाचारा प्रकरणी भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार माफ करणार नाही, मग तो कोणी असो। या देशाचं नाव जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक स्तरावर उंचावलं होतं, ती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रतिमा मलिन करण्याचं ज्यांनी पाप केलंय ते कोणी असो त्यांना कठोर सजा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। काल शरद पवारांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते म्हणाले की पुन्हा एकदा पंजाबला अशांत करू नका, अशा पद्धतीने वक्तव्य केलं आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींना केंद्र सरकारला जबाबदार धरलं, कारण ते म्हणाले की गुप्तचर यंत्रणा याची माहिती असू शकते, या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायला हवं होतं, पण ते झालेलं दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली। नाही, या आंदोलनामध्ये सर्व नेत्यांच्या दुटप्पी भूमिका राहिलेल्या आहेत। खरं म्हणजे पवार साहेबांसारख्या नेत्यांनी सातत्याने संयमाचा, शांततेचा पुरस्कार केलाय, परंतु कोण जाणे आज ते अस्वस्थता आणि त्या ठिकाणी भडकाव त्या ठिकाणी वातावरण होईल अशा प्रकारचा इशारा देतात, मला काही कळत नाही। बरं, या ठिकाणी दोन्ही बाजूनी बोलणं होतं। जर त्या ठिकाणी आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर त्या ठिकाणी बळाचा वापर करता बोललं असतं। त्याच्यामुळे दोन्हीकडून आज 2 महिने आंदोलन चालतंय, याचा अर्थ आंदोलन दाबतोय, चिरडतोय नाही। उलट तुमचं सरकार असताना मावळला त्या ठिकाणी गोळीबार केला, 3 शेतकरी मेले आणि ते बळाच्या गोष्टी, वापर करायच्या गोष्टी बोलणार, म्हणजे ह्याच्यापेक्षा जो दुसरा दुर्दैव काय असू शकतं? मोदी साहेबांचे राजीनामा मागतायत, 10 नाबालिक बालकांचा त्या ठिकाणी बळी गेला, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलोय, दिलेत का कोणी राजीनामे? आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नैतिक अधिष्ठान नाही आणि त्याच्यामुळे केवळ राजकारण आणि राजकारणापोटीच या आंदोलनाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न जो देशविघातक प्रवृत्ती करतायत त्याला भाजप विरोधक त्या ठिकाणी एकत्रितपणे साथ देत आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे। तुम्हाला असं वाटतं की याच्यामागे राजकीय अँगल आहे? कारण सातत्यानं असं म्हटलं जातं की 2 महिने आंदोलन सुरू आहे, राजकीय शक्ती कोणी आहेत का याच्याविषयी देखील सातत्यानं चर्चा सुरू असते। एक लक्षात ठेवा, मी आंदोलनातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे। आंदोलन चालवायचं असेल तर 1 दिवस, 2 दिवस, आठवडाभर कसं चालवावं लागतं याची जाणीव आम्हाला आहे आणि आज 2 महिने आंदोलन चालतंय। त्या आंदोलनामध्ये मसाजच्या मशिनी, एअर कंडिशन केबिन, त्यांना 5 स्टार जेवण
आणि हे आंदोलन पुरस्कृत आहे. कोणी पुरस्कृत केलं? हे ज्या प्रवृत्ती या ठिकाणी देशविघातक आहेत, किंबहुना नरेंद्र मोदी साहेबांचा आणि या सरकारचा तिरस्कार करणारी एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती देश उद्ध्वस्त झाला तरी चालेल, मोदी साहेबांना केंद्राला बदनाम कसं करता येईल अशा गोष्टींनी पछाडलेली लोक हे आंदोलन चालवतायत, पुरस्कृत करतायत आणि आज हिंसा घडते, त्याला तेच लोक जबाबदार आहेत. शेवटचा प्रश्न, तुमच्या पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र लिहिलंय अमित शहांना. त्यात त्यांनी असं म्हटलंय की परवा मुंबईमध्ये जी काही भाषणं झाली व्यासपीठावरून, त्यात अबू आझमींचं खूप भडकाऊ भाषण होतं. ह्या सगळ्या गोष्टींमागे जो काल हिंसाचार झाला त्याच्यामागे अशी काही भडकाऊ भाषणं तर जबाबदार नाहीत ना, याची चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला तेच वाटतं? नाही, मला वाटतं भडकाऊ भाषणांची चौकशी तर झालीच पाहिजे, कारण अशा वेळेला समन्वय आणि संयमाच्या भूमिकेतनं सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी राहिलं पाहिजे, कारण आपला देश हा बहुभाषिक बहुप्रांतिक रचना असणारा देश आहे आणि एकदा जर त्या ठिकाणी वातावरण खराब झालं तर देशासाठी ते चांगलं नाही. आणि म्हणून केवळ भडकाऊ भाषण नाही, मी तर म्हणेन याच्या मागे नेमके कोण बोलवते धनी आहेत याचा गुप्तचर यंत्रणेने शोध घेऊन ते देशातील जनतेसमोर आलं पाहिजे. आज सरकार कुणाचं आहे हा विषय महत्त्वाचा नाही, आज देशाचं सार्वभौमत्व आणि देशाची शांतता एकात्मिता राहणं हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून मला वाटतं गृहमंत्री अमितभाई शाह हे कसे गृहमंत्री आहेत हे देशाला माहीत आहेत, ते या गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि सत्य देशातील जनतेसमोर निश्चितपणे आणतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर बातमी आहे अकोल्यातून. राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचं स्पष्ट झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. तसा आरोप त्यांनी केलाय. 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपची बी टीम म्हणून कोण काम करत होतं हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपला जे पाहिजे तेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस करतंय आणि त्यामुळे कोण बी टीम आहे हे त्यांनी सांगावं, पण आता सांगण्याची गरज नाहीये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं असणारं जे BJPला पाहिजे तेच असणारं NCP काँग्रेस करत आहे. त्याच्यामुळे असणारं बी टीम कोण आहे हे त्यांनी सांगावं आणि सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये NCPचं खरं चित्र आता बाहेर पडेल असं दिसते, अशी परिस्थिती आहे.